नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला आपली जी अभ्यासपत्रिका आहे त्या अभ्यासपत्रिकेच्या पहिल्या प्रकरणाचा आपण समारोप केलेला आहे. या वर्षातील या वर्गाचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी नुकतेच BA द्वितीय वर्षातून BA तृतीय वर्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे असं समजून आमच्या महाविद्यालयाने BA तृतीय वर्ष ऑप्शनल मराठीच्या तासिका सुरुवात केलेल्या आहेत. बरेच विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत. सर, BA थर्ड इयरला किती विषय असतात, किती पेपर असतात, अशा संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. ऑप्शनल मराठीची जी 10वी अभ्यासपत्रिका आहे त्या 10व्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे साहित्य विचार. विद्यार्थी मित्रांनो, थर्ड इयरला तुमचे जे ऑप्शनल विषय आहेत, ऑप्शनल विषय ऐच्छिक विषय 3 असतात. उदाहरणामध्ये एका विद्यार्थ्याचं मराठी आहे, अर्थशास्त्र आहे आणि राज्यशास्त्र आहे, असे 3 विषय आहेत असं समजूयात आपण. या प्रत्येक विषयाचे 2 पेपर असतात. मराठीचे ऑप्शनलचे पेपर 2, पेपर क्रमांक 9 आणि पेपर क्रमांक 10 असे 2 पेपर आहेत. अर्थशास्त्राचे सुद्धा 2 पेपर आहेत. थर्ड इयरसाठी सांगतो मी, पेपर क्रमांक 9 आणि पेपर क्रमांक 10, आणि राज्यशास्त्रासाठी सुद्धा 2 पेपर असतात, पेपर क्रमांक 9 आणि पेपर क्रमांक 10. ऑप्शनलचे विषय 3 असल्यामुळे प्रत्येक विषयाचे थर्ड इयरला 2 पेपर असतात. 3 ऑप्शनल आणि प्रत्येकाचे 2 असे किती पेपर झाले? 6 पेपर झाले. आणि सेकंड इयरला तुम्ही जो स्किलचा विषय घेतलेला आहे तो 1 पेपर, ऑप्शनलचे 6, स्किलचा 1, 7 आणि इन्व्हायरमेंटल स्टडी हा एक थर्ड इयरला पेपर असतो. तो थिअरीचा पेपर असतो, फक्त 5व्या सत्रासाठी थिअरीचाही पेपर असतो. आणि त्याच थिअरीच्या पेपरचा एक प्रोजेक्ट असतो पर्यावरणाचा. असे ऑप्शनलचे 6, स्किलचा 7 आणि पर्यावरणाचा 8 असे एकूण 8 पेपर थर्ड इयरला असतात. आपण गेल्या 17-18 दिवसापासून ऑप्शनल मराठीच्या 2 अभ्यासपत्रिका आहेत. 9वी जी अभ्यासपत्रिका आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, अभ्यासपत्रिका क्रमांक 9, ही अभ्यासपत्रिका कदम सरांकडे आहे. 9 नंतरची जी अभ्यासपत्रिका आहे 10 क्रमांकची, त्या 10 क्रमांकाच्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे मुलांनो साहित्य विचार, पेपर क्रमांक 10. सध्या तरी ही अभ्यासपत्रिका सर्वच अभ्यासपत्रिका थर्ड इयरच्या ऑप्शनलच्या, ही अभ्यासपत्रिका विद्यापीठाच्या परीक्षेचा पेपर 40 गुण आणि प्रॅक्टिकल 35 गुण असे एकूण 75 गुणाची अभ्यासपत्रिका आहे.
आता ही जी अभ्यासपत्रिका आहे, साहित्य विचार नावाची अभ्यासपत्रिका, या अभ्यासपत्रिकेचं अध्यापन मी करतो. 17-18 दिवसापासून या अभ्यासपत्रिकेला अध्यापनाला सुरुवात झालेली आहे आणि बरेच विद्यार्थी हळूहळू भीत दबक्या आवाजात दबकत प्रश्न विचारत आहेत. सर, अभ्यासपत्रिका समजत नाही. तुम्ही एस-एल शिकवत आहात किंवा ऑप्शनल शिकवत आहात आणि तुम्ही जी अभ्यासपत्रिका शिकवता, तुम्ही जो पेपर शिकवता, त्या पेपरचं नाव काय आहे? 20 दिवसानंतर प्रश्न विचारायला लागलेत विद्यार्थी. मुलांनो, ही तुमची चूक नाही, कारण ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, या सर्व प्रश्नाला ही परिस्थिती जबाबदार आहे. कारण फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला तुम्हाला वर्गात यायला कधी वेळच मिळाला नाही. आणि कधी वेळ मिळाला तर अमावस्या पौर्णिमेला तुम्ही कॉलेजकडे फिरकत होतात. मुलांनो, कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी सातत्य लागतं, लिंक लागते. जर तुमचं अभ्यासात असेल, इतर कोणत्याही कामात असेल, त्याला सातत्यपूर्णता महत्त्वाची आहे. जर सातत्य नसेल, तुम्हाला काही समजणार नाही. तुम्ही वर्गात कधी बसलेच नाही, वर्गामध्ये कधी तुमचं ऑप्शनलचा विषय समजून घेतलाच नाही, तुम्ही कधीतरी एक तासिका केलेली आहे, कसं कळेल मुलांना? आणि तुम्ही जेव्हा कधी वर्गात आलात, महाविद्यालयामध्ये आलात, तेव्हा तुमच्या तासिका कोणी घेतलेत का नाही मला माहीत नाही. परंतु मुलांनो, थर्ड इयरची जी अभ्यासपत्रिका असते, ही फर्स्ट इयरवर अवलंबून सेकंड इयर असतं आणि फर्स्ट इयर आणि सेकंड इयरवर अवलंबून थर्ड इयर असतं. हे लक्षात घ्या मुलांनो. असं फार काही गोंधळून जाऊ नका की आता माझं कसं होईल. हा प्रश्न मनामध्ये येणं स्वाभाविक आहे, परंतु या प्रश्नासाठी तुम्ही खचून जाऊ नका, कारण तुम्हाला सवय नाही. सर काय शिकवत आहेत, आपले विषय कोणकोणते आहेत, पेपर किती आहेत, पहिल्या सत्रासाठी अभ्यासक्रम किती आहे, कोणकोणता आहे, सरांनी अभ्यासक्रम किती शिकवला, कोणकोणता शिकवलेला आहे, किती शिल्लक आहे आणि माझा अभ्यास किती झालेला आहे, याचा अंदाज तुम्ही कधी घेतलेला नाही. म्हणून असे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणे हे साहजिकच आहे. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली मुलांनो, कारण तुम्ही या वर्षी तुम्ही डिग्रीच्या शेवटच्या वर्षामध्ये तुम्ही प्रवेशित होणार आहात. त्यामुळे तुम्हाला फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या ज्या काही छोट्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना तुम्हाला येतात असं गृहीत धरून थर्ड इयरचा अभ्यासपत्रिका ही तयार झालेली असते. आणि तरीही तुम्ही तर थर्ड इयरचा अभ्यासक्रम आपला, ही अभ्यासपत्रिका आज 18 दिवसापासून ही अभ्यासपत्रिका सुरू झालेली आहे. असे काही विद्यार्थी आहेत, असे काही महाभाग आहेत की आणखीन या ग्रुपमध्ये आहेत, पण एकही व्हिडिओ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा तास जॉईन केलेला नाही. आणि तुम्ही अपेक्षा करता की मी BA थर्ड इयरला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये मी अध्ययन करत आहे. हे समजणंच हे मुलांना फार चुकीचं आहे. आज तुम्ही शेवटच्या विद्यार्थी अशा प्रकारच्या छोट्या चुका कुणी कराव्यात? फर्स्ट इयरची विद्यार्थी करावे. तुम्हाला फर्स्ट इयरला माफ असतं, कारण तुम्ही नवीन असतात. 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा
देऊन उत्तीर्ण होऊन आलेले असतात आणि तुम्ही आता डिग्रीची युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही डिग्रीचं शिक्षण घेत आहात. त्यामुळे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला काही गोष्टी तुम्हाला क्षमे असतात, परंतु थर्ड इयरला या गोष्टी तुम्हाला करून चालणार नाहीत. आता बी ए थर्ड इयरला जवळपास 25 विद्यार्थी ऑप्शनल मराठीला. दररोज ऑनलाईन क्लास किती विद्यार्थी जॉईन करतात हे तुम्हालाही माहीत आहे, मी सांगण्याची आवश्यकता नाही. काही विद्यार्थी पहिल्या 1-2 दिवसामध्ये एक उत्सुकता म्हणून, जिज्ञासा म्हणून, क्युरियासिटी म्हणून, कुतूहल म्हणून 1-2 दिवस ग्रुपवर जॉईन होते. आता ते सुद्धा उपस्थित नाहीत. म्हणून थर्ड इयरचा जे तुमचे विषय आहेत, जे अभ्यासपत्रिका आहे, असे दांड्या मारून डिग्री मिळवता येणार नाही मुलांनो. माझी काही हरकत नाही. जे विद्यार्थी मराठीच्या ऑनलाईन क्लासला अनुपस्थित आहेत त्यांना या अभ्यासक्रमातल्या सर्वच गोष्टी ज्ञात आहेत, त्यांना सर्वच माहीत आहे असं मी गृहीत धरतो. याचा अर्थ तोच होऊ शकतो. त्यांना सर्वच काही गोष्टी येतात, त्यांचा अभ्यास झालेला आहे, अगोदरच माहीत आहे, म्हणून ते ऑनलाईन क्लासला अब्सेंट राहत आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांना असंही वाटत असेल की मी फर्स्ट इयर पास झालेलो आहे, सेकंड इयर पास झालं, तर थर्ड इयर तर काय शेवटचं वर्ष आहे. मुलांनो, थर्ड इयरचा वर्ष हा अतिशय महत्त्वाचा वर्ष आहे. तुमच्या जीवनाला, तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार आणि उकार आणि जीवनाला कलाटणी देणारा हा वर्ष आहे. आणि म्हणून बरेच विद्यार्थी, आता त्यांचं काय विजन आहे, काय दृष्टिकोन आहे, काय ध्येय आणि उद्दिष्ट आहे मला माहीत नाही, परंतु आजही ऑनलाईन क्लासला उपस्थित नाहीत. तर फक्त प्राध्यापकांनाच गरज आहे. दररोज तुम्हाला ग्रुपवर सूचना नोंदवाव्या लागतात. हा विद्यार्थी अनुपस्थित आहे, हा विद्यार्थी अनुपस्थित आहे, हा विद्यार्थी आजच्या ऑनलाईन क्लासला उपस्थित नाही. अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. इतके तुम्ही मोठे झालेला आहात, अजिबात सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सध्या जर पाहत असाल मुलांनो, या करोना संकटामुळे, महामारीमुळे भयावह अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ज्या काही प्रायव्हेट शाळा आहेत, प्रायव्हेट इंग्लिश स्कूल आहेत, ते पैसे भरून ऑनलाईन क्लास जॉईन करत आहेत, पैसे भरून ऑनलाईन ट्युशन जॉईन करत आहेत. जे पैसे भरतात त्यांना जाणीव असते, कारण हे तुम्ही पैसे भरत नाही ना. ऑनलाईन क्लास, ऑनलाईन टीचिंग हे तुम्हाला मोफत मिळत आहे, म्हणून याचं तुम्हाला महत्त्व नाही. याचाच अर्थ असा होऊ शकतो, जग कुठं चाललेलं आहे, तुम्हाला काय साध्य होणार, काही साध्य होणार नाही मुलांना. व्यक्तिमत्व हे क्लास जॉईन न करता, कॉलेजला न येता व्यक्तिमत्व विकसित होऊ शकत नाही, व्यक्तिमत्व डेव्हलप होत नाही. त्यासाठी वर्गातच यावं लागेल, तुम्हाला वाचावं लागेल. मुलांनो, हा तुमचा शेवटचा वर्ष आहे. नुसतं ऐकून चालणार नाही, तुम्हाला ऐकावं लागेल, पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल, वाचावं लागेल, लिहावं लागेल, चिंतन करावं लागेल आणि मनन आणि मंथनसुद्धा करावं लागेल. तुम्ही अशा प्रकारची तालीम जर दररोज जर करण्याची तुमची तयारी असेल तर यश फार दूर नाही मुलांनो, अगदी जवळ आहे. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या तुमच्या ऑनलाईन क्लासच्या प्रेझेंटीतून काही साध्य होणार नाही. आणि म्हणून ही जी अभ्यासपत्रिका आहे, साहित्य विचार नावाची अभ्यासपत्रिका आहे, साहित्य विचार. कारण तुम्ही जर वाचन जर करत असाल, विचार जर करत असाल, निरीक्षण जर करत असाल, अभ्यास जर करत असाल, तर साहित्याचा विचार तुमच्यामध्ये रुजेल,
साहित्याचा विचार तुमच्या मनामध्ये गळी उतरेल, अन्यथा इकडून तिकडे वारं तुमचं वाहून जाईल मुलांनो. नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे जाई वारे, अशा प्रकारची परिस्थिती बऱ्याच विद्यार्थ्याची निर्माण होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार निर्माण झालेले आहेत आणि तो विचार अशा विद्यार्थ्यांना काही तारणार नाही. म्हणून आपण साहित्य विचार हे पेपरचं नाव आहे मुलांनो. या अभ्यास पद्धतीचं पहिलं प्रकरण आपलं संपलेलं आहे. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे आणि दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याचे प्रयोजन भारतीय व पाश्चात्य. मुलांनो, पहिल्या प्रकरणाचं नाव होतं साहित्याचे स्वरूप आणि विशेष. त्या प्रकरणामधली मांडणी आणि या प्रकरणातली दुसऱ्या प्रकरणातली मांडणी ही समकेंद्री पद्धतीची आहे. जवळपास समकेंद्री पद्धती सारख्याच पद्धतीची. त्या पहिल्या प्रकरणात सुद्धा पौरात्य किंवा भारतीय काव्यलक्षण याचा आपण विचार केलेला आहे आणि दुसरा घटक आहे पहिल्याच प्रकरणामधला पाश्चात्य किंवा इंग्रजी काव्यलक्षणे. तर या प्रकरणाचं नाव, या प्रकरणामध्ये पहिल्या प्रकरणासारखीच मांडणी आपल्याला दिसून येते. साहित्याचे प्रयोजन भारतीय व पाश्चात्य. भारतीय काव्य प्रयोजन आणि पाश्चात्य काव्य प्रयोजन असे दोन घटक या प्रकरणामध्ये आहेत. पहिलं जे प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप आणि विशेष, त्या प्रकरणावर पहिला प्रश्न अवलंबून आहे. प्रश्न पहिल्या प्रकरणावर आहे. आता दुसरं जे प्रकरण आहे साहित्याचे प्रयोजन भारतीय व पाश्चात्य, हे प्रकरण दुसऱ्या प्रश्नावर अवलंबून आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. साहित्याचे प्रयोजन. साहित्य म्हणजे काय, साहित्य कशाला म्हणतात, साहित्याचं स्वरूप आणि साहित्याची वैशिष्ट्ये. भारतीय आणि पाश्चिमात्य साहित्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा विचार आपण पहिल्या प्रकरणामध्ये स्थूलमानाने केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये साहित्य म्हणजे काय सांगण्याची आवश्यकता नाही. आता या प्रकरणामध्ये आपण साहित्याचे प्रयोजन म्हणजे काय याचा विचार करणार आहोत. प्रयोजन म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेणार आहोत. साहित्यामध्ये प्रयोजन कशाला म्हणतात याचा आपण विचार करणार आहोत. आणि प्रयोजनाचा विचार करत असताना प्रयोजन म्हणजे काय मुलांनो, प्रयोजन म्हणजे हेतू, प्रयोजन म्हणजे उद्दिष्टे आणि प्रयोजन म्हणजे कार्यकारण मीमांसा, कार्यकारण भाव. तर उदाहरणामध्ये तुम्ही महाविद्यालयामध्ये काय येता, त्या येण्यामागे सुद्धा काय दडलेलं आहे, प्रयोजन दडलेलं आहे. तुम्ही दररोज जेवण का करता, जेवणामागे सुद्धा काय दडलेलं आहे, प्रयोजन दडलेलं आहे. प्रयोजनाचा अर्थ मी आत्ता सांगितलं. प्रयोजन म्हणजे हेतू, प्रयोजन उद्दिष्टे, प्रयोजन म्हणजे कार्यकारण मीमांसा. तुम्ही दररोज का झोपता त्यामागे सुद्धा प्रयोजन दडलेलं आहे. याचाच अर्थ आपण प्रत्येक काम प्रयोजनाशिवाय करत नाही. प्रत्येक काम, प्रत्येक कार्य हेतूसह करतो आपण. त्यामध्ये हेतू दडलेला असतो म्हणूनच आपण करत असतो. म्हणून प्रत्येक कार्य प्रयोजनासह आपण करत असतो. आता उदाहरणामध्ये आपण वाचन जे करतो त्यामध्ये सुद्धा प्रयोजन दडलेलं आहे. लेखन जे करतो विशिष्ट हेतूनेच आपण लेखन करतो. आपलं अक्षर सुधारावं, लेखन कौशल्य विकसित व्हावं, परीक्षेमध्ये चांगलं लिहिता यावं, हे काय आहे, प्रयोजनच आहे.
वाचन का करतो? वाचन माहिती व्हावी, ज्ञान मिळावं, विचाराची कक्षा रुंदावी, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोजन प्रत्येक गोष्टीमध्ये दडलेले आहेत. म्हणून प्रत्येक काम आपण हेतुपूर्वक करत असतो. हेतूशिवाय एकही काम करत नाही. आपण एखाद्या मित्रासोबत आपण मैत्री केली असेल, मैत्रीमध्ये सुद्धा काय दडलेलं आहे? प्रयोजन दडलेलं आहे. प्रयोजन नसेल तर आपण मैत्री करत नाही. एखादा मित्र चांगला असेल, हुशार असेल तरच आपण मैत्री करतो. त्याच्याकडे ग्रंथ असतील, पुस्तकं असतील तरच मैत्री. पैसे असतील, तो खर्च करत असेल, तो गाडीवर फिरवत असेल, तो परीक्षेमध्ये सांगत असेल, दाखवत असेल वगैरे वगैरे, त्यामुळे कारण दडलेलं आहे. आणि म्हणूनच अशा विशिष्ट हेतूने, अशा विशिष्ट प्रयोजनाने आपण या गोष्टी करत असतो. म्हणून हेतू हा नित्य वाङ्मय निर्मितीचा महत्त्वाचा घटक आहे. ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या गोष्टी हेतूसह करत असतो, व्यावहारिक असेल, सामाजिक असेल, राजकारणी असेल, राजकारणामध्ये सुद्धा लोक काहीतरी प्रयोजन असतं. ते प्रयोजन लगेच दिसतं किंवा दिसत सुद्धा नाही. काही गुप्त स्वरूपामध्ये सुद्धा प्रयोजन दडलेलं असतं. काही लोक ओळखतात त्याचं काय प्रयोजन आहे, हा राजकारणात का आलेला आहे, हा समाजकारणाचं म्हणजे पांघरून का घेतलेलं आहे, समाजसेवा का करत आहे. या अशा कार्यामध्ये सुद्धा गुप्त हेतू दडलेला असतो. म्हणून वाङ्मय प्रकृती व प्रयोजन हे एकच असतं. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रयोजनाचा आपण अर्थ पाहिलेला आहे, तसं साहित्याचं सुद्धा, वाङ्मयाचं सुद्धा असंच आहे. एखादा लेखक जर लिहित असेल तो का लिहितो, आणि एखादा वाचक वाचत असेल तर का वाचतो. वाचनामागे आणि लिहिण्यामागे सुद्धा प्रयोजन दडलेलं आहे. म्हणून वाङ्मय प्रकृती व प्रयोजन हे वेगवेगळे नाहीत. वाङ्मय प्रकृती आणि प्रयोजन हे एकच आहे. आपल्याला फक्त दिसतं, आपण दिसण्यावर बऱ्याच गोष्टी आपण समजून घेतो, परंतु साहित्य, वाङ्मय, म्हणून वाङ्मय प्रकृती आणि प्रयोजन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वाङ्मय प्रकृतीला आणि प्रयोजनाला आपल्याला विभिन्न वेगळं करता येत नाही. तर ते वाङ्मय प्रकृती आणि प्रयोजन हे एकजीव आहे, एकमेकात असं गुंतलेलं आहे. आणि अशा प्रकारचा विचार साहित्याच्या प्रयोजनाच्या अनुषंगाने आपल्याला करता येतो. मराठी साहित्यातले अभ्यासक नचिम केळकर, नृसिंह चिंतामणी केळकर साहित्य प्रयोजनाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा विचार ते मांडतात. ते म्हणतात, वाङ्मयामागे हेतू संशोधनाचा गुप्त पोलीस लावू नका. हेतुनिष्ठ, हेतुपुरस्पर, प्रयोजनमूलक साहित्याची निर्मिती करू नका. निखळ हेतूने, निस्वार्थ भावनेने अशा प्रकारची वाङ्मयाची निर्मिती करा, अशा प्रकारचे संशोधन करा. कारण वाङ्मयामागे हेतू नावाचा गुप्त पोलीस जर लावला असेल, लागत असेल, तर चांगलं साहित्य निर्माण होऊ शकत नाही. निरपेक्ष आणि निर्भेळ अशा स्वरूपाचं साहित्य निर्माण झालं पाहिजे. त्या साहित्यामागे, त्या वाङ्मयामागे, त्या काव्यामागे हेतू नसला पाहिजे, तरच ते साहित्य, वाङ्मय निखळ स्वरूपाचा आनंद देऊ शकतो. परंतु आपली अशी अवस्था आहे मुलांनो, भारतीयांची, की हेतूशिवाय आपण काही काडीसुद्धा हलत नाही, काडीसुद्धा हलवत नाही. आपण एखाद्या कामाला स्पर्शसुद्धा करत नाही आपण हेतूशिवाय. काहीतरी हेतू असला पाहिजे, काहीतरी मतितार्थ असल्याशिवाय आपण तिकडे जात नाही किंवा इकडे येत नाही. कारण आपली अशा प्रकारची प्रवृत्तीच आपली निर्माण झालेली आहे.
मानवी स्वभाव, मानवी प्रवृत्ती, व्यक्तित्व प्रवृत्ती अशा प्रकारच्या निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून नची केळकर साहित्याच्या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि मूलभूत विचार त्यांनी मांडलेला आहे. आता आपण जेव्हा साहित्याच्या प्रयोजनाचा आपण जेव्हा परिचय करून घेतो, ओळख करून घेतो, तेव्हा हे सुद्धा प्रकरण संस्कृतवरच अवलंबून आहे मुलांनो. आपण पहिल्या प्रकरणामध्ये भाम नावाचा अभ्यासक आपण ऐकलेला आहे, वाचलेला आहे. भाम साहित्याचे प्रयोजन भाम नावाच्या अभ्यासक सुद्धा मांडलेले आहे. तर भाम नावाचा अभ्यासक धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही 4 प्रयोजनं भाम नावाच्या अभ्यासकाने मांडलेलं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याला आपण काय म्हणतो, पुरुषार्थ म्हणतो. हीच साहित्याची, वाङ्मयाची प्रमुख आणि मुख्य प्रयोजनं आहेत. फक्त 4च मांडलेल्या आहेत त्यांनी. आता तुम्हाला माहीत आहे पहिल्या प्रकरणामध्ये भाम, दंडी, कुंतक, क्षिमेंद्र, आनंदवर्धन, विश्वनाथ या वेगवेगळ्या अभ्यासकामध्ये पौरात्य किंवा भारतीय काव्यलक्षणाच्या संदर्भामध्ये असे वेगवेगळे वाद, वेगवेगळे मतभिन्नता, मतप्रवाह निर्माण झाले होते. तसंच साहित्याच्या प्रयोजनासुद्धा निर्माण झालेले आहेत. भाम म्हणतो हेच साहित्याची प्रयोजनं आहेत. दुसरा अभ्यासक आहे वामन नावाचा अभ्यासक. तो म्हणतो भाम जी साहित्याची प्रयोजनं सांगितलेली आहे, ती सांगितलेली प्रयोजनं ही साहित्याचा वाङ्मयाचा प्रयोजनाचा हेतू सफल करणारी नाहीत. तर मी सांगतो ते प्रयोजन बरोबर आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे वामनाने प्रीती व कीर्ती हेच प्रयोजन आहेत. साहित्यामध्ये प्रेम, वात्सल्य, ममत्व, शृंगार प्रत्येक साहित्यामध्ये, काव्यामध्ये ओतप्रोत भरलेला असतो. आणि जो कोणी लिहितो लेखक, तो काय कीर्तीसाठी लिहितो, तो प्रसिद्धीसाठी लिहितो, तो यशासाठी लिहितो. म्हणून वामनाने जी 4 प्रयोजनं सांगितलेली आहेत, त्या प्रयोजनापेक्षा मी सांगितलेली प्रीती आणि कीर्ती हे 2च प्रयोजन महत्त्वाचे आहेत. या 2 अभ्यासकापेक्षा भाम आणि वामन या अभ्यासापेक्षा पुढचं पाऊल आणखी एक अभ्यासक टाकलेला आहे, रुद्र नावाचा अभ्यासक. त्यांनी वामनाने जी सांगितलेली प्रयोजनं आहेत तीच प्रयोजनं त्यांनी मान्य केलेली आहेत, ग्राह्य धरलेली आहेत. त्यांनी कुठलीही वेगळ्या प्रयोजनाची त्यांनी चर्चा केलेली नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हीच प्रयोजनं अगदी बरोबर आहेत. वाङ्मयाला तंतोतंत लागू पडतात. वाङ्मयाचा हेतू या प्रयोजनात स्पष्ट होतो, उद्देश सफल होतो. अशा प्रकारची मांडणी, अशा प्रकारचा विचार त्यांनी संस्कृतमध्ये मांडलेला आहे. साहित्य प्रयोजनाबाबत श.द. जावडेकर व नाशी फडके यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण झालेला आहे. आणि हे वाद निर्माण होऊन सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा एक वाक्यता, एक सूत्रता निर्माण झालेली नाही की हीच प्रयोजनं सर्वांगपूर्ण आहेत, सर्वसमावेशक आहेत, साहित्याला आणि वाङ्मयाला न्याय देणारी आहेत. अशा प्रकारचं एकमत, एक सूत्रता त्यांच्यामध्ये सुद्धा निर्माण झालेली नाही. आणि या सर्व चर्चेतून शेवटी एक विचार समोर आला मुलांनो, की संस्कृतमध्ये मम्मट नावाचा अभ्यासक आहे. तुम्ही मागच्या पहिल्या प्रकरणामध्ये ऐकलेलं आहे. मम्मटांनी जो काव्यप्रयोजन विचार मांडलेला आहे, मम्मटाचा काव्यप्रयोजन विचार तो समाज मान्य झालेला आहे. सर्व समाजाने, सर्व साहित्याने, सर्व संस्कृत अभ्यासकांनी, संस्कृत मीमांसकांनी मम्मटाचा काव्यप्रयोजन विचार मान्य केलेला आहे. आणि मम्मटाचा काव्यप्रयोजन विचार म्हणजेच साहित्याचं प्रयोजन हे सिद्ध झालेलं आहे. तर मम्मटाने तर काव्यप्रयोजन कोणता विचार मांडलेला आहे? मम्मटाने काव्यप्रयोजन विचार
साहित्याचा प्रयोजन विचार, साहित्याचा प्रयोजन विचार, काव्याचा प्रयोजन विचार त्यांनी संस्कृतमध्ये ग्रंथ आहे काव्यप्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये, मम्मटांनी काव्यप्रकाश नावाच्या संस्कृत ग्रंथामध्ये त्यांनी कारिकेमध्ये काव्यप्रयोजन विचार मांडलेला आहे. तर मम्मटांनी काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये काव्यप्रयोजनाची कोणती कारिका मांडलेली आहे त्याचा विचार आपण उद्याच्या तासिकेमध्ये करणार आहोत. आज फक्त आपण साहित्याचे प्रयोजन या प्रकरणाची आपण प्रस्तावना केलेली आहे. प्रयोजन म्हणजे काय, प्रयोजन कशाला म्हणतात, प्रयोजनाचा अर्थ कोणकोणता आहे आणि कोणकोणत्या अभ्यासकांनी कोणकोणती प्रयोजन मांडलेली आहेत आणि शेवटी कोणत्या अभ्यासकांनी मांडलेली, सांगितलेली, विषद केलेली प्रयोजनं समाज मान्य आहेत, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आपण अशा प्रकारे या प्रकरणाची आपण प्रस्तावना मांडलेली आहे.